जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येस सामर्थ्य येथे। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा। महायोग पीठे तटे भीमरथम, परम पुंडलिकाय धातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। हे सद्गुरु, हे पूज्यमा, दया करो। हे दात या, तेरे चमन के फूल सारे हम, कर्ण कोई खता। हे सद्गुरु, हे पूज्यमा, दया करो। हे दात या, सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। या गुरुरूप सत्संगत जी प्रेमाने बोला। सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज, निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या आशीर्वादामुळे आमचे सातारा झोनचे झोनल इन्चार्ज, परम श्रद्धेय आमचे मार्गदर्शक नंदकुमार झांबरेजी दादा यांच्या कृपेने आणि तुमचे बेंगलोर झोनचे झोनल इन्चार्ज महात्मा रात्राजी आणि तुमचे संयोजक महात्मा गणपतजी गाडीवडरजी आणि तुम्ही सर्व साथ संगतच्या सहकार्यामुळे आज या विशाल रूपामध्ये तुमचं दर्शन घेण्याचा योग आणि अवसर प्राप्त होत आहे। अनेको वक्ता महात्मा, अनेको वक्ता महात्मांनी सद्गुरु विषयी, अनेको गीत विचार करणाऱ्या महात्मा माता बहिणजींनी परमात्म्याविषयी जिकर करण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हटले, अनेको जणांनी देवत्वाची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला, अनेको जणांनी संतत्वाची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हटले, मनुष्यत्वाची लक्षणे जोपर्यंत माहीत होत नाहीयेत ना, तोपर्यंत संतत्व टिकत नाहीये। जोपर्यंत संतत्व टिकत नाहीये तोपर्यंत देवत्व प्राप्त होत नाहीये। प्रेमाने बोला। महाराज म्हटले, इथं येऊन बोलणं म्हणजे बोलणं नाही म्हटले मला। म्हटले मग काय बोलायचं? माऊली खूप सुंदर प्रमाण देते। महाराज म्हणतात, तेने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करी। बाबांनो म्हणले, परमात्मा पाहायचा आहे ना, परमात्मा जाणायचा आहे ना। म्हणले देह मनुष्याचंच पाहिजे, शरीर मनुष्याचंच पाहिजे। या चिकळवाड, आता आमच्याकडे बी हेच गाव आहे, थोडासा समज दृष्टिकोन आहे। हेच गाव आमच्या गावापासून 3 किलोमीटर दूर आहे। फक्त थोडं होला काम आहे आमच्याकडं, हिथं हा लावू आहे, असू द्या। भाषा एक आहे, आपण मानव एक आहे आणि जगामध्ये परमात्मा एक आहे। महाराज म्हणले, एको देव हा, देव एक आहे बाबा। त्याला पाहायचं असेल ना तर म्हणले मनुष्यत्व जागृत करावं। म्हणले मनुष्यत्व जागृत करायचं असेल ना तर संतत्वाकडे प्रवास ठेवावा लागेल।
जीवनामध्ये साधू संत महात्मांचं आगमन झालं पाहिजे. मग महाराज म्हणले या आगमनानंतर, साधूच्या सद्गुरूच्या आगमनानंतर मनुष्यत्व प्राप्त झालं, संतत्व प्राप्त झालं. महाराज म्हणले मग आपण देवत्वाकडे प्रवास करतोय. म्हणून मी दास काय म्हणला, माऊली काय म्हणते, म्हणले तेने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अति इंद्रिय परिभोगवीन इंद्रिय करवीन. बाबानो, हा परमात्मा आहे ना, जो 3 लोकाचा मालक आहे, ज्यानं सृष्टी बनवली ना, तो म्हणले सगळं बनवून लपून बसला. त्याला पाहता येतं, लपणाऱ्याला पाहता येतं, पण त्यासाठी धावणारा पाहिजे. महाराज म्हणले बसला लपून, मग पुरावा काय देतो ना पुरावा. माऊली खूप सुंदर सांगतात, म्हणले पुढलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टी पण निपिजे, परी नवल लाघव तुझे आपण पै चोरी. सगळ्या विश्वाची चोरी करणारा एक परमात्मा लपून बसला. म्हणून महाराज म्हणतात, या प्रभूने आपले रूप जरी दडविले गो, सद्गुरूने याचे दर्शन घडविले. म्हणून लपणारा परमात्मा, जग निर्माण करता, जग नियंता, प्रेमानं बोला, हा जो परमात्मा आहे ना, सगळं करतोय, फक्त म्हणतो जो मानवाच्या शरीरामध्ये म्हटलं त्यालाच मी दिसतो. पाहणं, दिसणं, जाणणं, महाराज म्हटले बरंच अंतर. आम्ही एका गावामध्ये गेलो मागल्या 10-12 दिवसापूर्वी मुलगी बघायला. मला नव्हे, प्रेमानं बोला, हा, नाहीतर अर्थाचा अर्थ नको. गावामध्ये एका आमच्या चुलत भावाला मुलगी बघायला गेलो. मुलगी बघितली, माघारी आलो, छान होती, त्यालाही पसंत पडली, त्यालाही पसंत पडली. 15 दिवस आम्ही कुणाला फोन केला नाही, आम्ही कुणाकडे गेलो नाही. फायदा झाला. महाराज म्हणले पहा, जाना मग करा कल्याण. महाराज म्हणले पुढची बोलणी करा. काय करा म्हणले, जीवनामध्ये सद्गुरू येत नाही, सद्गुरू यायच्या अगोदर आपल्याला नरदेहामध्ये यावं लागतं. महाराज म्हणले पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. बाबानो, या दुसरं प्रमाण सांगू का, महाराज म्हणतात नरदेहीच ज्ञाने, सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाळू लेखू दिला. म्हणले बाबा हे शरीर माणसाचं पाहिजे, शरीर हे नरदेह पाहिजे. मग महाराज म्हणले स्त्री असो नाही तर पुरुष. म्हणले जोपर्यंत शरीर मानवाचं मिळत नाहीये ना, म्हणले तोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीये. आणि जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीये तर विठ्ठल परमात्मा कळत नाहीये. मंदिराच्या बाहेर असा, मंदिराच्या आत असा. महाराज म्हणले जोपर्यंत नरदेह नाही. काय मग म्हणले महाराज, नरदेह भेटल हो. म्हणले एक तर नरदेह भेटत नाहीये. महाराज म्हणतात सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पाहावे पाठी, या परी उत्तम कीर्ती मी रचली नाही. बाबानो 84 लक्ष योनी आहेत, प्रत्येक जन्मामध्ये बरेच फेरे आहेत. पण म्हणले जोपर्यंत मनुष्याचा जन्म येत नाहीये ना, तोपर्यंत महाराज म्हणले उत्तम जन्म जगात नाही. आणि आपल्याला तो उत्तम जन्म मिळाला. नाव उत्तम असलं म्हणून उत्तम होणार नाही, नाव सर्वोत्तम असलं म्हणून सर्वोत्तम प्राप्त होणार नाहीये. महाराज म्हणले उत्तम जन्माचं सार्थ करायचं असेल ना तर काय करावं लागल. महाराज म्हणले झाडू संतांचे मार्ग. म्हणलं काय करायचं, म्हणले संतांचे मार्ग झाडायचे. काय करायचं, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जायचं. आता संत कुठल्या मार्गाने गेले, म्हणले जो साधू संगती लागला, माझी या दर्शनी भजनला, सुपात्र देह वेचिला, तो जन्मला संत कुळी श्रीमंत कुळी. महाराज म्हटले साधू संगतच्या नादाला लागला, संतांच्या संगत मध्ये गेला, सत्याच्या सानिध्यामध्ये गेला, म्हणले पुढचा जन्म तुला संत कुळी. मी म्हणतो पुढचा कुठला, चालूच जन्म संत कुळी. प्रेमाने म्हणून संतांचं आता सत्संग बर का, माणसाच्या जीवनामध्ये सत्संग म्हणजे सत्याचा संग. सत वस्तू जो परमात्माला दाखवतो ना, त्या सद्गुरूचा, त्या संतांचा संग म्हणजे सत्संग. जीवनामध्ये संग बरेच होते, कळतंय ना. आमच्याकडं
माणसं मेल्यावर जळतात. इथं तसंच असतं. म्हणजे भाषा आहे, कळत आहे. महाराज म्हणले संघाचे प्रकार 3 आहे. पहिला आहे कुसंग, दुसरा आहे विसंग आणि तिसरा आहे सतसंग. आता कुसंग टाळता येतो बरं का. मला अमुक एका बरोबर जायचं नाही टाळता येतो, पण विसंग टाळता येत नाही. चुकून अध्यात्मामध्ये जरी कुसंग लागला तरी दुःख आहे. संसारामध्ये चुकीच्या लोकांचा संग झाला तरी दुःख आहे. दृष्टांत घेऊ पुढे. एका माणसाची दुखत होती दाढ. तो डॉक्टरकडे गेला दातांच्या. म्हणजे डॉक्टर साहेब जरा दाढ दुखते बघा हो, बघा जरा. डॉक्टरांनी खुर्ची बसवलं, आ करायला लावलं, आ केलं, बॅटरीला पाय बघितलं. म्हणले अहो तुमची दाढ दुखते का? म्हणूनच आलोय. कळलं, त्यालाच कळलं. म्हणले म्हणूनच आलोय. मग म्हणले दाढ काढावी लागल. काढा ना म्हणले, पण दुखणं तेवढं बंद करा. डॉक्टरांनी खुर्चीवरती बसवलेलं, हात तोंड केलेलं, भोलीचे इंजेक्शन दिलं. दाढ दुखत होती, डॉक्टरने इथला दात काढला. 2-3 मिनिटं गेल्यावर डॉक्टरने त्याच्या शेजारचा एक दात काढला. पुन्हा 2-3 मिनिटं गेल्यावर डॉक्टरने त्याच्या शेजारचा तिसरा एक दात काढला. तो म्हणतोय डॉक्टर दाढ काढायची ठरलं होतं ना, तुम्ही दात कुठं काढताय? डॉक्टर म्हणतोय बाबा दातच काढतोय, दाढ काढायला वाट करतोय. का झालं असं? महाराज म्हणले चुकीच्या लोकांचा संग घेतला. बाबांनो संसारामध्ये चुकीच्या लोकांचा संग घेतला ना, महाराज म्हणले तरी दुःख होणार. अध्यात्मामध्ये चुकीच्या लोकांचा संग घेतला ना तरी दुःख होणार. मग कोणता संघ घ्यायचा? महाराज म्हणले झाडू संतांचे मार्ग, आड राणी म्हणले जग, उचिष्टांचा भाग शेष उरले ते शो. बाबांनो जगामध्ये तेवढंच करायचं. काय करायचं? म्हणले साधूचा संघ करायचा. म्हणले जो साधूच्या संगतामध्ये राहील, साधूच्या सहवासामध्ये राहील, म्हणले त्याचा फायदा होता. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणले बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. काय मोठा भाव. म्हणले जो मोठा असेल ना त्याच्या अंकित व्हावं लागतं. परमात्मा एवढं मोठं होता येतं फक्त त्यासाठी सद्गुरु कृपेनं सद्गुरु बरोबर सद्गुरूशी अनुसंधान जोडून परमात्म्याचं अंकित व्हावं लागतं. प्रेमानं बोला. म्हणून मगाशी मी म्हणलं ना संघ चुकला ना. एका अभंगामध्ये आहे, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. म्हणले ढेकणाच्या बरोबर अनमोल किमतीचा हिरा ढेकणाच्या जर डबीत ठेवला ना तर म्हणले हिरा सुद्धा भंग पावतोय. आणि म्हणले साधू आहे, संत आहे, तोही चुकीच्या लोकांबरोबर गेला ना त्याचाही संत पण राहत नाही. म्हणून महाराज म्हणले संग करायचा कुणाचा? सत्याचा. जो परमात्माशी तुमची माझी कनेक्टिव्हिटी करून देईल ना, महाराज म्हणले त्याच्याबरोबर जायचं. जाऊया सत्संगकडे जायचं आहे, परत परमात्म्याकडे जायचं आहे. आज कसं आहे माहिती आहे का? वेळ कमी आहे, काम जास्त आहे. प्रेमानं बोला. म्हणून महाराज म्हणले कुसंग टाळता येईल बाबा. हिरा गेला ना, ढेकणा बरोबर हिरा गेला, हिरा बंगला. दुसरा दृष्टांत घेऊया का? महाराज म्हणले एका जंगलामध्ये एका नगरीचा राजा होता. तुमच्या आमच्या नगरीचा राजा एका झाडाखाली बसला होता. त्या झाडावरती वर राजहंस बसला होता. त्या राजहंसाची दोस्ती एका कावळ्याशी होती. आता कावळा आणि राजहंस दोघं एकमेकाशी गप्पा गोष्टी करत होते. काय रे या राज्याचं पालकमंत्रीपद कुणाला देऊया का, काय चर्चा होत्या मला माहित नाही बरं का, मी नव्हतो तिथं. पण राजहंसाची आणि कावळ्याची चर्चा सुरू होती. खाली त्या नगरीचा राजा झोपला होता. राजाच्या चेहऱ्यावरती सूर्याची प्रखर किरण जाणवत होती. राजहंसाला दया आली. राजहंस म्हणले राजाच्या चेहऱ्यावरती सूर्याचं किरण जाते, आपण एक काम करू म्हणले. राजहंस ज्या फांदीमधून किरण खाली येत होतं ना त्या फांदीवरती राजहंस बसले आणि असे आपले पंख पसरले.
लक्ष द्यावं, लक्ष दिल्याशिवाय लक्षात येत. राजहंसाने असे पंख पसरले. कावळा बिचारा त्याच्या शेजारी बसला होता. राजहंसन कावळा एकमेकाशी बोलत होते. 5-10 मिनिटं त्यांचं बोलणं झाल्यावर कावळ्यानं निरोप घेतला. राजहंसाला म्हटला येतो मी आणि निघणार. तेवढ्यात खाली झोपलेल्या राजाच्या कपाळावरती गंध लावून कावळा निघून गेला. त्याच्यापेक्षा खाली येऊन मी बोलणार नाही. तुम्ही म्हटला बोला तरी सुद्धा नाही. कावळा कपाळावरती राजाच्या गंध लावून निघून गेला. झोपलेल्या राजाची झोपमोड झाली. राजा जागा झाला. आता झोपताना माणसाचं तोंड खाली असतं का वर? राजानं सहज डोळा उघडून बघितलं तर म्हणले वर राजहंस आहे. बाजूला धनुष्यबाण होता. उचलला, लावला बाण, तीर कमान को लगा दिया, नियम मारला, बस राजहंस खाली पाडला. पडता पडता राजहंसाला कावळ्याला विचारलं. म्हणले बाबा तू बी राजा मी बी राजा. म्हणले तू बी राजा मी बी राजा. अरे का केलंस असं? तेवढ्याला राजहंसानं खूप सुंदर उत्तर दिलं. राजहंस म्हटला राजन संग किए जा बड़ों का बढ़त बढ़त जाए, संग किए जा नीचे का फिर धोका खाय. राजन मी संग कावळ्याचा केला म्हणले तिथं माझं नुकसान झालं. म्हणून मी सांगतो तुम्हाला जीवनामध्ये कुसंग नुकसान देतं, जीवनामध्ये विसंग नुकसान देतं, जीवनामध्ये सत्संग, जीवनामध्ये संतांचं सानिध्य, जीवनामध्ये सद्गुरूचं सानिध्य जीवनामध्ये आनंद देऊन जातं. आता महाराज म्हणले कुसंग टाळता येईल हो, पण विसंगाचं काय? म्हणले विसंग मनानं येतो तो थांबवावा लागतो. तर म्हणले कसा विसंग आहे? म्हणले एखाद्याचं काळानुसार विसंग येतं. काळानुसार मला सांगा आजोबा सुपारी तुम्हाला आवडते का? आवडते. सुपारी खाता का? नाही खात. का? चावता येत नाही म्हणून. म्हणजे वय वाढलं ना सुपारी आवडते पण चावता येत नाही, खात नाही. वय वाढलं ना म्हणले महाराज काळानुसार म्हणले विसंग निर्माण होतो. मी ज्या वेळेला 7 वर्षाचा होतो त्यावेळेला पहिलीत होतो. आता मी 35 वर्षाचा आहे तरी पहिलीत जर असेल ना महाराज म्हणले काळानुसार बदललं नाही. म्हणून म्हणले काळानुसार तुम्हाला मला बदलावं लागेल. आता काहीकांच्या घरामध्ये एसी आहे, काहीकांच्या घरामध्ये कूलर आहेत, काही ठिकाणी फॅन आहेत, काही ठिकाणी हातानं वारा आहे. मला सांगा नोव्हेंबर मध्ये पुन्हा असं वारा आहे का? एसी माणसं 4-4 महिने बंद का? म्हणले काळानुसार आपल्याला बदल करावा लागेल. मग म्हणले विसंग कशाने येतोय? म्हणले काळानुसार विसंग येतोय. म्हणले अन्नानुसार सुद्धा विसंग येतोय. म्हणले अन्न चुकीचं खाल्लं ना तरी सुद्धा विसंग येतोय. कसा येतोय? म्हणले महाराज प्रमाण देतात. आदमाची अन्ना खादली अन्ना आदमाची वामना. म्हणले चुकीच्या लोकांचं अन्न जर खाल्लं ना म्हणले वखारी करून टाकावं. का? म्हणले चुकीच्या लोकांचं जर अन्न खाल्लं ना तर म्हणले मनामध्ये तशी बुद्धी. संग किए जा चोरो का तैशीच होय बुद्धी. पडे तसे चिंधी धावत असेल. म्हणजे चिंधात जरी पडलं ना तरी म्हणले चोर त्याच्याकडेच पडलं. म्हणले संग किए जा साधू का मी लावे कमलापत. म्हणजे साधूच्या संगतला गेला ना म्हणले तुम्हाला परमात्मा मिळणारच रच. कळतंय ना? म्हणले मग चुकीच्या लोकांचा संग नाही केला ना म्हणले जीवनामध्ये आनंद आहे. मग म्हणले खाण्यामुळं कसं आहे? खाण्यामुळं विसंग कसा आहे? एक साधू तीर्थयात्रेला चालले. तीर्थयात्रेला जाता जाता एका घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था केली. फार पूर्वी दिंड्या जायच्या ना त्यावेळेला एका घरामध्ये एक दोन साधू असायचे. आता पंगत असत. आता एकाच घरामुळे तर ग्रामपंचायतच्या पुढं पंगत असते सगळे दिंडीची. फार पूर्वी कमी दिंडी असतात. एक दोन संत महात्मा 1-2 दिंडीवाले असायचे. एका घरामध्ये त्यांची व्यवस्था केली. मस्त एकदम चांदीचं ताट आणि सोन्याचं चमचन चांदीच्या वाट्या मस्त जेवण केलं साधूला. साधू महाराज जेवले. जेवता एक वाटी खिशात दाबून घेऊन गेले. आता साधू त्या घरी जेवले झोपले. जाताना एक वाटी खिशात दाबून घेऊन गेले. पुढच्या गावात गेल्यावर दुसऱ्या घरात त्यांची व्यवस्था केली. दुसऱ्या घरात व्यवस्था केल्यावर तिथं साधूंना लक्षात आलं आपण काल रात्री एक वाटी हाणली, आज काय हाणायचं नाही म्हटलं. त्या घरामध्ये जेवले मस्तपैकी जेवल्यावर त्यांच्या लक्षात आलं काल हाणलेली वाटी सुद्धा माघार दिली पाहिजे म्हटलं. त्यांनी विचारलं म्हणले काय हो तुमचा बिझनेस काय? तर ते म्हणले आम्ही देवपूजा देवधर्म करणारी माणसं आहोत.
म्हणले हो खूप छान ना, तुमच्यात हे अन्न खाल्ल्यामुळं मला चांगुलपणा जागृत झाला. म्हणले मी काल वाटी चोरलेली माझ्या लक्षात आली. का मुळे? चांगल्याचं अन्न खाल्ल्यामुळे. साधू महाराज तडक माघारी निघाले. म्हणले त्या घरी गेले. म्हणले त्या घरी विचारावं म्हणून दारातूनच आवाज दिला. म्हणले भिक्षा आणते बाय, भिक्षा आणली. त्या घरातील माताजी बाहेर आली. साधूने प्रश्न विचारला. म्हणले अहो काल मी तुमच्यात जेवलो. त्या म्हणतात हा ना, काल आमच्यात जेवला, आजही पाहिजे का? साधू बाबा म्हणले नको नको, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणले तुमचा बिझनेस काय आहे हो? त्या घर मालकीनबाई म्हणतात साधू बाबा लांबनं सांगायचो का बिझनेस नाही हो आमचा, जरा जवळ या. साधू बाबा दरवाजामध्ये गेले. साधू बाबा म्हणले अहो सांगा ना आता तरी काय बिझनेस आहे? ती घर मालकीन आतून म्हणते आमचा चोरीचा बिझनेस आहे. म्हणजे जे चोरीचा बिझनेसचा अन्न देतात ना, महाराज म्हणले साधू जरी असला ना, ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला कुसंगे नाडाला साधू जैसा. महाराज म्हणले हिरा किती मूल्यवान असला आणि साधू कितीही चांगला असला तरी चुकीचं म्हणलं ना, खादली अण्णा आदमीच्या वामना, म्हणजे चुकीच्या लोकांचं अन्न खाल्लेलं असलं ना तरी महाराज म्हणले वकारी करून टाकावे. आपल्याला कळल्या माणसं लांबच्या लांब पंक्ती लावते, ती काय त्याचा नियमच नाही. मग महाराज म्हणले कुसंग खराब आहे, विसंग खराब आहे. म्हणले मग हे सगळं टाळता येईल, काय करावं लागेल? म्हणले कुसंग विसंग टाळायचं असेल ना तर म्हणले सत्संग करावा लागेल. आता मग सत्संग करायचा कोणाचा? म्हणले जो सत्य आहे, जो आनंद आहे, जो सतचित आनंद आहे, त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीये, त्या परमात्म्याचा संग करायचा. प्रेमानं बोला. आता तो परमात्मा कसा आहे? तो परमात्मा कुठं आहे? तो परमात्मा कोण धावता येतं? स्वामी विवेकानंदजींना प्रश्न पडला होता. आपल्या गावाला प्रश्न पडायला पाहिजे, परमात्मा कसा आहे? भगवद्गीता मगा कोणतरी सांगत होतं. म्हणले नैनम छंदती पावन. आता मी जात नाही तिकडे एवढं खोलवर. म्हणले देव कसा आहे? म्हणले तो जळत नाहीये, तो तुटत नाहीये, तो हवेने सुकत नाहीये, तो पाण्यानं भिजत नाहीये. एवढं सगळं देवाचं अर्थ, एवढी सगळी देवाची व्याख्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तुम्हाला एका क्षणात धावतात. पण महाराज आपलं काय झालं माहिती आहे? आम्ही एवढ्या दिवस केलेलं मग चुकीचं कसं? मी तिकडं सुद्धा जाणार, मी माऊलींकडे जाणार, मी तुकोबांकडे जाणार, मी सद्गुरु बाबा हरदेवसिंग महाराजांच्या वचनाकडे, मी बाबा 86 अवतारशी महाराजांकडे जाईल, पण मी तिकडे जाणार नाही. महाराज म्हणले मग देव आहे ना? हाय. कुठं आहे म्हणले आणि कसा आहे सांगाल का? महाराज म्हणले देव एकटाच पूर्ण आहे, बाकी सगळी अपूर्ण आहे. वेदाचा श्लोक सांगू का? महाराज म्हणले ओम पूर्णमदाय पूर्णमिदाय पूर्णात्मक पूर्णमिदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे भक्ता मी पूर्ण, हे भक्ता तू अपूर्ण, पूर्णात्मक पूर्ण, तू जरी अपूर्ण, मी फक्त पूर्ण. अपूर्णाने पूर्णाशी अनुसंधान जोडले. ओम पूर्णमदा पूर्णमिदा अपूर्णाचा पूर्णाशी संग झाला तर अपूर्ण पूर्ण होतो. दोन नाचा समीप झाला की एक हा होतो. मी येणार नाही असं होणार नाही, मी येणार आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदा पूर्णात्मक पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भक्त जरी अपूर्ण असला परमात्मा पूर्ण आहे. पूर्णाला शरण गेल्यावर महाराज म्हणले आपण पूर्ण होतो. जसं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणले बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. प्रेमाने बोला. म्हणून एक परमात्मा जो मोठा आहे, एक परमात्मा जो त्रिकालवादी सत्य आहे, आणि एक परमात्मा जो सर्व ठिकाणी आहे, सर्व ठाई आहे, जो निवृत्ती दादांकडून ज्ञानदेवांना, जो तुकाराम महाराजांना बाबा चैतन्याकडून अनेक संत महात्मांना त्यांच्या सद्गुरु कृपेशिवाय सद्गुरु शिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. महाराज म्हणले त्या परमात्मा आम्हाला भेटतो, तो सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज. आज संत निरंकारी मिशन तो परमात्मा आमच्याकडे घेऊन आलाय, जो अग्नीनं जळत नाहीये, जो पाण्यानं भिजत नाहीये,
जो शस्त्रानं फुटत नाहीये. महाराज म्हणले शस्त्र न याला कापू शकते, अग्नी न याला जाळू शके, पाण्याचा परिणाम न यावर हवा न याला उडवू शके. म्हणले जो परमात्मा असा आहे ना, मग महाराज म्हणले तो कुठं आहे ना, असा आहे पण कुठं आहे. आता चिकळवाळ गाव कुठं आहे हे आम्हाला माहित नव्हतं, पण इथं आल्यावर कळलं ना. मग महाराज म्हणले सत्संग समाप्तीनंतर ब्रह्मज्ञान घ्या ना. जे ब्रह्मज्ञान निवृत्ती दादांनी ज्ञानदेवाला दिलं, जे ब्रह्मज्ञान तुकाराम महाराजांना बाबा चैतन्याने दिलं, तेच ब्रह्मज्ञान द्यायचा आजचा कार्यक्रम आहे. प्रेमाने बोला. म्हणून परमात्मा कुठं आहे सांगू का. महाराज म्हणले किती जवळ आहे. म्हणले पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी अवेरून गोचिड अशुद्ध काय शेवटी. बाबांनो, गाईच्या आचळामध्ये गोचिड आहे, गाईच्या आचळामध्ये दूध आहे, पण त्या गोचिडीला माहित नाहीये आतमध्ये पवित्र दूध आहे, अशुद्ध रक्तच पितात. का अज्ञान आहे. अज्ञान सांगू प्रेमानं बोला, प्रेमानं बोला. आमच्या गावामध्ये मुंबईचे सोनाली अज्ञान सांगतो, लक्षात. परत आपल्याला ज्ञानाकडे जायचं, परत आपल्याला संतत्वाकडे जायचं, आणि परत देवत्व प्राप्त होऊन आपण आपल्या घरी जायचं. प्रेमानं बोला. मुंबईची सून आली आमच्या गावात, एकदम शेजारीच. लग्न वगैरे झालं, पूजा वगैरे झाली. 10-12 दिवस घरातनं बाहेर जायचं नसतं, कुठं रानामाळ्यात जायचं नसतं. 10-12 दिवसानंतर सून जरा जुनी झाली ना, एकदा दोनदा कपडे धुतले सोनूबाईनं. मग सासूबाईनं आवाज दिला, म्हणले सोनूबाई गोठ्यामध्ये एक म्हैस आहे, म्हणले जा ना तिला चारा टाक. सकाळी 8ची वेळ होती. सुनबाई आपली मुंबईची होती, चालत चालत गेली. जनावरांच्या गोठ्यामध्ये बघितलं, बाजूला मकाची एक पेंडी होती आणि थोडं गवत होतं. सुनबाईनं मकाची पेंडी घेतली आणि म्हशीच्या पुढे टाकणार, तर मग सकाळी 8ची वेळ होती. म्हस खाली बसली होती आणि म्हस रवंत करत होती. रवंत कळते ना, रवंत. आणि म्हशीच्या इकडून फेस येत होता असा साठला. सुनबाईनं पेंडी टाकली नाही, सुनबाईनं होती तिथं पेंडी ठेवली. सुनबाई माघारी गेली. सासूबाईने विचारलं, सुनबाई टाकली का पेंडी म्हशीला. सुनबाई म्हणतात, सासूबाई नाही हो टाकली. अगं का नाही टाकली. म्हणले दूध काढायचं आहे, पेंड टाकायचं आहे. म्हणले त्याला टाकायचा ना चारा. ती म्हणली, अहो सासूबाई कसा टाकणार चारा, मस्त ब्रश करते. का झालं असं. म्हणले अज्ञान. बाबा माहित नाही ना. बऱ्याच जणांना इकडं फेस आल्या वाटतं ब्रश करतात, काय काय दवाखान्यामध्ये बिन ब्रश करतात असते. जाऊ दे, आपलं तिकडे जा. म्हणून महाराज म्हणले ज्ञान पाहिजे. कशाचं. जसं त्या गोचिडीला दुधाचं नव्हतं, तसं म्हणले त्या सोनबाईला चाऱ्याचं नव्हतं. महाराज पुढे जाऊन प्रमाण देतात. म्हणतात का कमलकंदा आणि दुर्धरी नांदनुक एकेची घरी, परी परागु सेवी जे भ्रमरी एरा चिकलू तुरे. बाबा चिकलामध्ये कमळ आहे, पण कमळाच्या बुंद्यामध्ये बेडूक आहे. बेडकाला कुठं माहित आहे कमळामध्ये सुगंध आहे. सत्संगाची दूरवरून भुंगा येतोय, दूरवरून फुलपाखरू येतंय आणि त्या कमळातला मकरंद घेतोय. बेडकाला फक्त चिकलच नव्हतं. महाराज पुढे जाऊन सांगतात. म्हणतात बाबा काय मग परमात्मा. म्हणले जवळ आहे, बेडकाच्या कमळागत जवळ आहे, गोचिडीच्या अमृताच्या दुधागत जवळ आहे. अजून कुठे जवळ आहे. महाराज म्हणले तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम, का भ्रांताशी कामो विषयावर. महाराज म्हणले बाबा असा तसा परमात्मा हृदयामध्ये आहे. आणि जो आत आहे ना म्हणून आत्मा आहे, आणि बाहेर आहे म्हणून परमात्मा आहे, आणि या जगामध्ये आहे विश्वात आहे म्हणून याला विश्वात्मा म्हणते. आणि आज मितीला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज याला निरंकार म्हणतात. त्याच तुकाराम महाराजांनी त्याचं नाव निरंकार ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठू भेटला मज निर्गुण निरंकार. बाबांनो, पंढरपूरचा विठ्ठल परमात्मा जो तुकाराम महाराजांना 15 दिवसाच्या साक्षात्कारानंतर जो निरंकार निराकार दिसला, तोच परमात्मा सद्गुरु माताजी इथं येऊन धावणार आहे. धावलं नाही ना तर मी म्हणणार नाही आम्हाला जाऊन देऊ नका, गाडी वडील महाराजांना सोडू नका, प्रेमानं बोला. तोच परमात्मा जो तुकाराम महाराजांनी पाहिला, तोच परमात्मा ज्ञानदेवांना निवृत्तीदादांनी दिला, तोच परमात्मा सद्गुरु माताजी तुम्हाला द्यायला लागले. फक्त आपला भेद होतोय. दिसताना आपल्याला सगळं सारखं दिसतं, कळतंय ना. कळलं का. म्हणले दिसताना सगळं सारखं दिसतंय, पण असताना सारखं नसतं बरं का. डोंगर दुरून बघितला ना असा वाटतो ना एकदम प्लेन आहे, जवळ गेल्यावर कळतं खडतर डोंगर आहे, खडतर वर.
महाराज म्हणले आयुष्याचा पथ हा अवघड दुर्गम डोंगर वाट गुरु विना कोण दाखवेल वाट. बाबांनो, जीवनात गुरु पाहिजे. माऊली सांगते गुरु दाविले वाटा कुणाच्या? परम विठ्ठलराचा. म्हणले गुरु दाविले वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुनी मळकटा बुद्धीचा. बाबांनो, बुद्धीमध्ये जो मळकट आहे ना तो धुवायचा असेल तर जीवनामध्ये सद्गुरु पाहिजे. सद्गुरु शिवाय बुद्धीचा मळकटा धुत नाही. आणि मग मळकटाच्या बुद्धीचा मळकटा धुतला ना मग माणसाकडे काय होतं? म्हणले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे करुणा सिद्धी. बाबा, तो विठ्ठल परमात्मा जीवनामध्ये संत साधू सद्गुरु आले ना म्हणले भेटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो भेटायचा असेल ना तर सत्संग, तो भेटायचा असेल ना तर ब्रह्मज्ञान आहे, तो भेटायचा असेल ना तर मनुष्यत्व आहे, तो पाहायचा असेल ना तर संतत्व आहे, आणि त्याला धारण करायचं असेल तर देवत्व आहे. महाराज म्हणले मनुष्यत्वातलं संतत्व, संतत्वातलं देवत्व हा प्रवास जोपर्यंत तुमचा आमचा होत नाहीये ना तोपर्यंत महाराज म्हणले परमात्मा कळत नाही. सांगू का तुम्हाला? म्हणले सद्गुरु देह आहे, सद्गुरु देहात आहे मग असणारच. महाराज म्हणले सतगुरु देह का नाम नहीं है, सतगुरु होता ज्ञान है, सतगुरु को एक देह समझना भूल है अज्ञान है, अज्ञान. म्हणले सद्गुरु, म्हणले सर्वांचं सद्गुरु देहातच आहे का? कोणाचं आहे असं सांगा बरं? बिन देहाचा सद्गुरु आहे कोणाचा? म्हणले ज्ञानदेवांना निवृत्ती झाली, म्हणले श्रीकृष्णांना सांदीपनी, म्हणले तुकाराम महाराजांना बाबा चैतन्य, म्हणले प्रभू रामचंद्रांना म्हणले वशिष्ठ, म्हणले 1400 वर्ष चांगदेवांना 14 वर्षाची मुक्ताई. म्हणले देहा परत्वे देह बदलो पण आनंद बदलत नाही. म्हणून सद्गुरु जीवनामध्ये यायचं असेल ना महाराज म्हणले देहातलाच बघा. का? म्हणले ती वस्तू दाखवल बोटाला धरून. म्हणून दिसताना आणि असताना, महाराज म्हणले दिसताना ना असताना सगळं जरी एक असलं तरी म्हणले सद्गुरु दिसताना जरी एक असलं तरी सद्गुरु असताना वेगळं. कसं सांगू? श्लोक घेऊ. महाराज म्हणले शतेषु जायतेषु रहा सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु ब्रह्मव्यक्ती भवती मानवा. महाराज म्हणले ब्रह्मव्यक्ता भेटल याची गॅरंटी नाहीये. का? तो काळ होता, आता हा सुवर्ण काळ. म्हणले आज सोनियाचा दिन, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे पाहिला, आज तो दिवस आहे. महाराज म्हणले मग दिसताना सद्गुरू आहे तो. दिसतात कसे? म्हणले माणसासारखे. कसे दिसतात? माणसासारखे. मग म्हणलं माणसात आणि त्यांच्यात बदल काय? म्हणलं माणसांकडे जे नाही ते त्यांच्याकडे. म्हणलं पंढरपूरचं अवीट आहे ना, विटेवरचं अवीट आहे ना ते दाखवण्याचं कार्य त्यांच्यात आहे. म्हणून दिसतात माणसासारखे पण असतात संत, असतात देव. म्हणून देवत्वाला संतत्वाला मनुष्यत्व प्राप्त करायसाठी स्वतः परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. म्हणून मी म्हणलं ना असताना जरी माणसं दिसत असले ना तरी त्यांच्यात फरक लय आहे, लय प्रेमळ आहे. माझ्यासारख्याला म्हणलं ना कोणतरी महाराज म्हणले रेड्यामुखी वेद बोलवलं, आम्ही काय कमी आहे का? ब्रह्मज्ञान घ्यायच्या आधी आपण बी, आणि महाराज म्हणले आपण जर ते आहे ना पण एकदा ब्रह्मज्ञान झाल्यावर म्हणले मग वेळ उठ, मग जाऊ दे आपण दुसरीकडे जायचं ना, वेळ फार कमी आहे. महाराज म्हणले मग सद्गुरु माणूसच ना, सद्गुरु शरीरच ना. म्हणलं सद्गुरु शरीर आहे पण सद्गुरु तर माणसात फरक आहे. म्हणलं काय फरक सांगा बरं? म्हणलं सांगितलं. म्हणले काक कृष्ण पीक कृष्ण को भेदो काको कृष्ण पिको वसंत ऋतू समय प्राप्ते काको काको पिको पिको. एवढं जोरात सांगितलं. म्हणलं पुढे जाऊन सांगा. म्हणले अहो तुम्ही सांगितलं की बरं कळलंय कोणाला? म्हणले काक कृष्ण म्हणजे कावळा काळा आहे, पीक कृष्ण कोकिळा काळ्या आहे. म्हणले कावळा काळा आहे, कोकिळा काळ्या आहे, दोघं बी काळे आहेत, रंग बी काळा आहे, सगळंच काळा. पण म्हणले वसंत ऋतूचं ज्यावेळेला आगमन होतं ना तरी कावळा कावकावच करतो पण कोकिळा मधुर करते. म्हणले हा फरक. म्हणले मग अजून फरक काय? म्हणलं फरक आहे ना. महाराज म्हणले हंस स्वत बकास होत कोस भेदो हंस स्वत बको नीर क्षीर विवेके तू हंस हंस बको बको. म्हणले हंस पांढरा आहे हो, बगळा पांढरा आहे. पण म्हणलं फरक कधी कळतोय? म्हणले हंस पांढरा आहे, त्याला दूध ठेवलं ना पाण्यात बुडवून, म्हणले ते फक्त दूधच पेतय, पाणी पेत नाही. आणि बगळ्याच्या पुढे ठेवलं शेवाळ्या सकट पेत. म्हणून माणसातला आणि सद्गुरूतला हा फरक. म्हणून सात संघाची सद्गुरू माता सुदीक्षाची महाराज आज आले.
महाराजांनी या गावामध्ये दुसरा कार्यक्रम घेतलाय म्हणले, तिसरा बी कार्यक्रम होईल, पण आपला तिसरा व्हायच्या आधी ह्याला जाणून घेऊया. आपला तिसरा व्हायच्या आधी ह्याला जाणून घेऊया. ह्यो लय मोठा आहे, आपण लय बारका आहे. आपल्याला वाटतं मी प्रपंच करतो, आपल्याला वाटतं मी परमार्थ करतो, पण आपण काही करत नाही. महाराज म्हणतात मग सगळं कोण करतो? म्हटले ज्यानं, मला सांगा, सृष्टी आधी का सृष्टी निर्माण करता आधी? सृष्टी निर्माण. मला सांगा, जाऊ द्या, अवघड आहे, आपण जडत्व धारण करायचं नाही, सोपं. महाराज म्हणले गाडगे आधी का कुंभार आधी? कुंभार आधी. गाडगे नंतर. म्हटले मग सृष्टी आधी का सृष्टी बनवणारा आधी? देवाकडे आलोय बरं का आपण, लक्षात असू द्या. म्हटले सृष्टी आधी का सृष्टी बनवणारा आधी? जाऊ द्या, नाही जात एवढे खोल. एका गावात शाळा भरली होती, गणपती बसणार होते. एक विद्यार्थी म्हटला, गुरुजी उद्या गणपती बसणार आहेत, आपल्या शाळेत बसू का हो? गुरुजी म्हणले नाही चालायचं तसलं, अभ्यास करायचा. गुरुजी गेले. सकाळपारी शाळा भरायच्या अगोदर 15 मिनिटं पोरगा आलो, फळ्यावरती मस्त पैकी गणपती चित्र काढलं आणि पोरगा आपल्या जागेवर जाऊन बसलं. गुरुजी आले. गुरुजी म्हणले फळ्यावर कोणी चित्र काढलं रे? पोरं सगळेच खाली मान काढले. कोण हो गुरुजी? एक पोरगा आलं, ज्यानं चित्र काढलं. म्हणले गुरुजी काढलं नाही कोणी, आपल्या मनानं आलंय. गुरुजी म्हटले ते काय चित्र आपल्या मनाने येतं का? ते पोरग म्हणते गुरुजी आशिया खंड माहित आहे का? तर आहे ना माहित. किती मोठा आहे? लय मोठा आहे. म्हटले त्यात भारत माहित आहे का? तर म्हटले हो आहे ना. कुठं आहे? लय मोठा, आपण भारतातच आहे. म्हटले त्यात आपलं राज्य माहित आहे? तर म्हटले हो माहित आहे ना. म्हटले त्यात आपला तालुका माहित आहे? म्हटले आपलं गाव माहित आहे? त्यात आपली शाळा जिल्हा परिषदेची? म्हटले आहे ना माहित आहे. मग त्या शाळेत एवढा एवढा फळा माहित आहे? हाय माहित. ह्या फळ्यावर काढले गणपतीचं चित्र, ही काढायला कोणतरी आहे. मग म्हटले एवढं जग निर्माण केलं, ह्यो नसेल का सांगा बरं? म्हणून तो निर्माण करता आपण पाहायचा. जोपर्यंत निर्माण करता आपण पाहत नाहीये तोपर्यंत त्याच्या निर्मितीचा आनंद सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून सद्गुरू माताजींनी प्रार्थना करायची, माताजी जो परमात्मा, जे ध्येय, जे धोरण तुम्ही घेऊन आलाय ना, म्हणले त्या ध्येयात, त्या धोरणापर्यंत आम्हाला ठेवा. आणि मग पुन्हा आपण म्हणायचं नाही प्रपंच आम्ही करतो, प्रपंच परमात्मा करतो. माऊली सांगते, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. जो मोठा आहे, ज्यानं सगळ्या प्रकृतीची म्हणले अखंड ब्रह्मांड नायक, राजाधिराज, म्हणले अखंड ब्रह्मांड जयाच्या उदरी तया तो श्रीहरी. म्हणजे जे अखंड ब्रह्मांड ज्याच्या अंतरात आहे, ज्याच्या उदरात आहे ना, त्याला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणले जीवनामध्ये संत साधू सद्गुरू पाहिजे. आणि मग कळतं ज्यानं ज्याची निर्मिती आहे त्याचा सगळा विस्तार आहे. मग महाराज म्हणले प्रपंच आपण नाही म्हणले, माणसाचं जरा वेगळं आहे. माणसं कशात गुंतलीत माहित आहे का? आपलीच गाडी, आपलीच साडी, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. माणसं तिकडे गुंतली. पण म्हणले परमात्म्याचा विस्तार आहे, परमात्म्याचं सगळं आहे, परमात्मा सगळं करतो. म्हणले काय काय करतो? म्हणले पर्वती बैसखान सांडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. किंवा मीच गा पांडवा या त्रिभुवनाशी बोलावा, सृष्टीक्षय प्रभावा बुडते मी. म्हणले सर्व मी करतो आणि मग हा देव सगळं करतो. तर सद्गुरु कृपेनं याला जाणणं, सद्गुरु कृपेनं याला मानणं, सद्गुरु कृपेनं याच होणं. महाराज म्हणले खऱ्या अर्थानं हीच भक्ती आहे. म्हणून सद्गुरु मातेची प्रार्थना करूया की म्हणले आज आपण तरुण आहोत, उद्या आपण वयस्कर होणार आहोत. आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल ना, परवा मी पारायणामध्ये प्रवचनामध्ये बोललो होतो. म्हणले आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल ना तर तारुण्य चांगलं व्यतीत करावं लागेल.
आणि म्हणले आयुष्य पुढल्या पिढ्या पुढलं जन्म आनंदात घालवायचं असेल ना तर या पिढीमध्ये चांगलं राहा. म्हणले रात्रीची चांगली झोप लागावी असं वाटत असेल ना दिवसभर चांगली दिवसभर चांगलं काम. आता मी काय हलकं काय बोलणार नाही. महाराज म्हणले रात्र आनंदात झोप घालवायची असेल ना म्हणले दिवसभर सुखात राहावा, दिवसभर आनंदी राहावा, चोऱ्या माऱ्या करू नका. महाराज म्हणले या देहातनं आनंदी जायचं असेल ना तर ज्यानं हा देह निर्माण केला, ज्यानं हे विश्व निर्माण केलं याला घेऊया. कारण महाराज म्हणले न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, पेड़ सुखा तो परिंदोने ठिकाणा बदला. महाराज हाय तवरच आहे. एकदा ह्या देहातनं आत्माराम केला ना मग महाराज म्हणले कोण सुद्धा कोणाला विचारत नाही. म्हणून या आज आत्ता ताबडतोब मगापासून ज्या परमात्म्याची चर्चा आहे ना जो निरंकार आहे, मगापासून ज्या परमात्म्याची चर्चा आहे जो पाहता येतो, फक्त पाहता येतो तो डोळ्यानं नाही, पाहता येतो तो ज्ञान दृष्टीनं तो परमात्मा पाहून घेऊया. आणि महात्मा संयोजक गणपतजी गाडीवडरजी, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये कृपा है सदगुरु की वरना मुझ में कोई बात नहीं. जसं सद्गुरु माताजी सद्गुरु जसं निरंकारी राजमाताजी म्हणायचं ना म्हणले सुख सारे दुनिया दे पा दे मेरे झोली विच फिर भी मिलावे रखना संतो की टोली विच.